नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या 29 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सार्थक तो गोंडा घेऊन त्या गोंडेवाल्याची वाट बघत असतो. तर लगेच तिथे मिनारे येतात. मिनारे म्हणतात की सार्थक सर, तुम्ही कसल्या इतक्या टेन्शनमध्ये कुणाची वाट बघतात? कुणीतरी येणारे वाटतं. सार्थक म्हणतो की अहो, वामनशास्त्री आले होते आणि त्यांनी मला सांगितले की ती जी गोंडेवाली आहे ना, ती तुम्हाला 24 तासाच्या आत मिळणार आहे. तर मिनारे म्हणतात की मग तुम्ही इतके टेन्शन कशाला घेता? ती तुम्हाला भेटणारच आहे ना. तर लगेच सार्थक म्हणतो की अहो, मी दिवसभर ऑफिसमध्येच आहे, मग मी बाहेर कुठेही गेलो नाही, ती व्यक्ती मला कशी भेटणार? मिनारे म्हणतात की अहो, मग ती व्यक्ती तुम्हाला ऑफिसमध्ये सुद्धा भेटायला येऊ शकते. सार्थक म्हणते की अहो मिनारे, काही का बोलता? ती व्यक्ती आमची भेट होणार आहे म्हणून मला ती भेटण्यासाठी स्वतः ऑफिसमध्ये येणार आहे का? मिनारे म्हणतात की का येऊ शकत नाही. एखाद्या माणसाने एखाद्या गोष्टीचा जर ध्यास घेतला ना, तर ती गोष्ट माणसाकडे आपोआप चालत येत असते. सार्थक मिनारेवर चिडतो आणि जी काही बॉक्स आहे ना, ते व्यवस्थित तपासून बघा, ते काम अगोदर करा. मिनारे म्हणतात की त्याची काळजी तुम्ही करू नका, पण ती जी काही गोंडेवाली तुम्हाला भेटली ना, तिचे आभार मानायला मात्र विसरू नका, असे बोलून मिनारे तेथून निघून जातात. तेव्हा सार्थक त्या गोंड्याकडेच बघत असतो आणि त्याच वेळी सुधाचा फोन सार्थकला येतो. सार्थक म्हणतो की आई, कशासाठी फोन केला? तर लगेच सुधा म्हणते की अरे काय रे, सापडली का ती गोंडेवाली? सार्थक हसायला लागतो. सार्थक म्हणतो की ती स्वतःहून मला ऑफिसमध्ये भेटायला येणार आहे का? आणि माझं सुद्धा काम चालू आहे, मी सुद्धा बाहेर जायला वेळ नाही काढला, मग ती कशी भेटणार मला? तर लगेच सुधा म्हणते की सार्थक, आज ती तुला नक्की भेटणार, कारण माझे मन मला नक्की सांगते. सार्थक म्हणतो की आई, मला जर ती भेटली ना, मी नक्की तुला कळवतो. तर सार्थक फोन ठेवतो आणि त्या गोंड्याकडेच बघत असतो. त्यानंतर इकडे आनंदी तो ड्रेस घालून आणि जो काही गोंडा त्या बाबांकडे गेलेला असतो, तो ड्रेस ती आज घालून आलेली असते. तर तेवढ्यात मिनाऱ्यांना कॉल आलेला असतो आणि त्यांच्या सासूबाईंना अटॅक आलेला असतो. तेव्हा बायकोच्या फोनवर ते बोलत असतात. तर आनंदी लगेच ऑफिसमध्ये जाण्याऐवजी मिनाऱ्यांकडे येते आणि मिनारे काय झाले असे विचारते आणि तुम्ही लगेच जा. लगेच मिनारे म्हणतात की मी नाही जाऊ शकत, कारण कंपनीचे खूप काही मालाचे बॉक्सेस येणार आहे आणि सार्थक सरांनी मला जातीने लक्ष ठेवून त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितले. तर आनंदी म्हणते की मिनारे सर, तुम्ही काळजी करू नका, मला सवय आहे, मी सर्व काही व्यवस्थित मॅनेज करेल. मिनारे म्हणतात की आनंदी मॅडम, पण हे तुमचं काम नाही. आनंदी खुश होऊन म्हणते की मिनारे संग, आजपर्यंत तुम्ही मला मोलाचे सल्ले देत आलात, तुमचे काम नसताना सुद्धा तुम्ही मला प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करत आले, त्यामुळे मी तुमचे काम का करू शकणार नाही? आनंदी म्हणते की त्या दिवशी सार्थक सर आपल्याला काय म्हटले, आपण एका ऑफिसमध्ये कंपनीत काम करतो, मग आपण एक कुटुंब आहोत आणि कुटुंबात काय असते, एकमेकांना मदत केली जाते. मग तुम्ही तर मला मोठ्या भावासारखे आहात, मग मी तुम्हाला का मदत करू शकत नाही? आनंदी मिनाऱ्यांच्या हातातील जी काही फाईल असते ती घेते आणि मिनाऱ्यांना काळजीपूर्वक ती जाण्यासाठी सांगते. तर मिनारे खुश होऊन जातात. त्यानंतर आनंदी ही आपल्या ऑफिसमध्ये येत असते. तर लगेच सार्थक इकडे विचार करत असतो की मला नाही वाटत की ती गोंडेवाली नक्की मला मिळेल. रेश्मा ही ऑफिसमध्ये येते आणि सार्थक रेश्माला बघतो आणि त्याच्या हातातील तो गोंडा आणि रेश्माच्या ओढणीचा गोंडा सेम असतो, कारण वृंदा आणि रेश्माचा तो प्लॅन असतो. तर लगेच रेश्माच्या ओढणीला तो गोंडा बघून सार्थक म्हणतो की रेश्मा, ती गोंडेवाली मुलगी तू आहे का? तर रेश्मा खुश होते आणि सार्थकडे बघत असते. रेश्मा म्हणते की सार्थक सर, काय झाले, काही प्रॉब्लेम आहे का? लगेच सार्थक म्हणतो की रेश्मा, ही ओढणी तुझी आहे का? तर लगेच रेश्मा म्हणते की सार्थक सर, काय झाले आणि तुम्ही असे का विचारतात? ड्रेस माझा आहे, मग ओढणीसुद्धा माझीच असणार. तेव्हा सार्थक विचारतो की रेश्मा, तू 2 महिन्यापूर्वी 5 तारखेला कुठे होती? रेश्मा म्हणते की मला नाही आठवत. तर लगेच सार्थक म्हणत असतो की तू प्लीज एकदा विचार कर. तेव्हा रेश्मा ही विचार करून म्हणते की मी मुंबईत होते. सार्थक म्हणतो की नाही, जाऊन दे आणि नीट विचार कर. तर लगेच रेश्मा म्हणते की थांब, मी माझ्या मोबाईलमध्ये नोट्समध्ये बघते. तर लगेच रेश्मा पुन्हा म्हणते की मी नाशिकमध्येच होते. सार्थक म्हणतो की तू विचार कर, नाशिकमध्ये नेमकं कुठे होती? गोदावरीच्या नदी तीरावर. तर लगेच रेश्मा म्हणते की हो, मी माझ्या काही फ्रेंड्सबरोबर तेथेच गेले होते. सार्थक विचारतो की तुला नक्की काय आठवते, गोदावरीच्या नदी तीरावर काय घडले होते? रेश्मा म्हणते की असे का विचारतो, आणि माझे फ्रेंड्स आणि मी तेथेच होतो. तर लगेच तेथे काय घडले होते सार्थक, सांग ना प्लीज.
सार्थक म्हणत असतो की रेश्मा प्लीज आठव, माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचे आहे. रेश्मा विचारते की म्हणजे काय? सार्थक म्हणतो की कोणी त्यावेळी पाण्यात पडले होते का? तेव्हा रेश्मा खोटं सांगते आणि तेव्हा एक काका पाण्यात पडले होते आणि त्यावेळी मी हा ड्रेस घातला होता, म्हणून त्या काकांना वाचवण्यासाठी मी ही ओढणीची मदत घेतली. तेव्हा मी त्यांना विचारण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते काका हे जरा पॅनिक होते. मी त्या काकांना त्यांचं नाव विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची मेमरी ही जरा वीक होती. त्यानंतर मी त्या काकांना त्यांच्या गाडीजवळ सोडले. तर सार्थक म्हणतो की तू त्यांच्या ड्रायव्हरजवळ सोडले राईट ना? सार्थक खूपच आनंदी होतो, कारण त्याला वाटते की खरंच ती गोंडेवाली आता सापडली. तेव्हा सार्थक हा रेश्माच्या हाताला धरतो आणि तिला आपल्या घरी घेऊन जात असतो. त्यानंतर इकडे केदार हा ड्रायव्हरला बजावत असतो की ती मुलगी दुसरी कोणीच नसून रेश्मा आहे असे तू सार्थकला सांगायचे. ड्रायव्हर म्हणत असतं की मी असे कसे करू, कारण ती मुलगी वेगळीच होती. केदार म्हणतो की तू जर असे केले नाही तर मी तुला नोकरीवरून काढीन अशी धमकी देतो. तेव्हा काही पैसे देऊन तो ड्रायव्हरला जे मी सांगेल ते सार्थकला सांगायचे असे सांगतो. तर शेवटी नाईलाजाने तो ड्रायव्हर तयार होतो. तेव्हा इकडे सार्थक ड्रायव्हरकडे रेश्माला घेऊन येत असतो आणि एका साईडने तो रेश्माच्या हाताला धरून कॅबिनमधून बाहेर येत असतो आणि दुसरीकडे आनंदी ही आपल्या काही एम्प्लॉयबरोबर बोलत असते. तेव्हा आनंदीचे लक्ष मात्र सार्थककडे जात नाही. सार्थक हा रेश्माला बाहेरच थांबवतो आणि ड्रायव्हरकडे येतो आणि त्या दिवशी बाबांना पाण्यात वाचवणारी आणि तुझ्यापर्यंत बाबांना आणून सोडणारी हीच मुलगी होती का? तर लगेच रेश्मा ही रागाने डोळे खुणावून ड्रायव्हरला हो सांगण्यासाठी सांगते. तर ड्रायव्हर नाईलाजाने हो ही तीच मुलगी आहे असे सार्थकला खोटे सांगतो. तेव्हा रेश्मा मुद्दाम ही त्या ड्रायव्हरजवळ आणि सार्थकजवळ येते आणि त्या दिवशी मी त्या काकांना तुमच्याजवळ आणून सोडले ते तुम्हीच आहात का? मी तुम्हाला पाहिले असे वाटते. तर लगेच ड्रायव्हरला नाईलाजाने पुन्हा हो बोलावे लागते आणि सार्थक रेश्माला गाडीमध्ये बसण्यासाठी सांगतो. तेव्हा सार्थक रेश्माला घेऊन घरी जातो. तर केदार लगेच हे सर्व बघतो आणि घाईने वृंदाला फोन करून आपला प्लॅन सक्सेस झाल्याचे सांगतो. आणि आता आनंदीचा पत्ता कायमचा कट होईल, काही टेन्शनच नाही. पण तिकडे काय अपडेट होते ते मला नक्की सांगा असे बोलून केदार खुश होतो आणि फोन ठेवतो. त्यानंतर इकडे मिनारे हे हॉस्पिटलमधून धावतच परत येतात. तर आनंदी म्हणते की मिनारे सर, तुम्ही इतक्या घाईने का आलात आणि तुमच्या सासूबाईंची तब्येत आता कशी आहे? मी तुमचे ऑलरेडी सर्व काही काम हे करून ठेवलेले आहे. मिनारे म्हणतात की नाही, त्यांची तब्येत आता व्यवस्थित आहे त्यामुळे मी आलो. तर लगेच आनंदी म्हणते की तुमचे काम आता चेक करून बघा मी व्यवस्थित केले की नाही. मिनारे म्हणतात की सर्व काही व्यवस्थित आहे, मग तुम्ही डायरेक्ट हे सार्थक सरांना जरी दाखवले असते तरी चालले असते. तर लगेच आनंदी सांगते की आओ मिनारे सर, सार्थक सर ऑफिसमध्ये नाही. तर मिनारे म्हणतात की ते ऑफिसमध्ये नाही, मग नेमकं गेले कुठे? तेव्हा तेथील ऑफिसमधील एक मुलगी येते आणि आहो सर रेश्माबरोबर गेल्याचे सांगते. तर लगेच ती मुलगी आनंदीला ती डिझाईन पाहण्यासाठी घेऊन जाते. तर मिनारे विचार करतात की सर नेमकं रेश्माबरोबर कुठे गेलेत. तेव्हा सार्थक रेश्माला इकडे आपल्या घरी घेऊन येतो आणि बाबांना आवाज देऊ लागतो. सुधा म्हणते की अरे काय झाले बाबा, कशाला? तर लगेच बाबा बाहेर येतात आणि सार्थकला म्हणतात की नमस्कार, आपण यापुढे कधीतरी भेटलो आहोत. सार्थक म्हणतो की बाबा माझे सोडा, पण ह्या मुलीला तुम्ही ओळखलेत का? तर लगेच बाबा हे त्या रेश्माकडे बघू लागतात. तेव्हा लगेच रेश्मा म्हणते की बाबा तुम्हीच, त्यावेळी तुमचा पाण्यात मीच जीव वाचवला होता आणि तुम्ही येथे असतात का? तर लगेच सार्थक हा सुधाला खुणावून सांगतो की ही गोंडेवाली मुलगी तीच आहे. तर सुधा आणखीनच खुश होते आणि काय बोलतेस तू तीच आहे का असे रेश्माला विचारते. तर रेश्मा हो बोलते. तेव्हा मात्र सार्थकचे बाबा रेश्माला ओळखत नाही आणि ही तू मुलगी नाही असे स्पष्ट सांगतात. तर लगेच रेश्मा म्हणते की काका तुम्ही असे काय बोलतात आणि सार्थक हे तुझे वडील आहेत का? मला जर माहिती असते तर काका मी तुम्हाला घरापर्यंत आणून सोडले असते. मात्र काका काही रेश्माला ओळखत नाही म्हणजे ती नसतेच. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.